आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई अगं पण तुला नाही कळणार. आजपर्यंत मला विक्रांतची काळजी होती, आता ती काळजी मिटली. तू बोलतेस पण तुझ्या मनात आता काय चालू आहे मी समजू शकतो. गौरव, आता माझ्यापेक्षा विक्रांतचं माझ्यातून बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला माहितीये काव्य योग्य तोच निर्णय घे. हे बघ, हे एक्सेप्ट करणं कठीण आहे पण अजून एकदा विचार कर ना प्लीज. यात विचार करण्यासारखं काही नाहीये गौरव. बऱ्याच वेळा मन मारून जगावं लागतं आणि मीही तेच करणार आहे. ताई मला माहितीये की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडत, पण ही गोष्ट तुझ्या हातात आहे. म्हणूनच हा निर्णय घेतलाय मी. गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आणि ह्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. कळतंय का मी काय म्हणतेय? आणि घरी काय सांगायचं माहितीये ना. हो, आपण माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तू त्याला सांभाळू शकतेस, समजून घेऊ शकतेस. विक्रांतला सांभाळ. मी प्रयत्न नक्की करेन. काव्य, अजून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? बोल ना. तू विक्रांतशी लग्न कर. गिरिजाच्या मनात काय आहे हे कळलंय मला विक्रांत. पण कसं सांगू तुला? काय ती एवढी चांगली? शब्दात अडकवलंय रे तिने मला. तुझी गिरिजा वाईट नाहीये रे. कसं सांगू तुला, कळत नाहीये मला. विक्रांत, तुला गिरिजासारखी निस्वार्थी प्रेम करणारी मुलगी कुठेच नाही मिळणार. आय रिअली फील प्राऊड अबाउट हर. कोणी नाही करत रे असं. इतकं सोपं नाहीये ते. तुझ्या सुखासाठी तिने स्वतःच्या सुखाचा त्याग केलाय विक्रांत. तुला नाही माहित गिरिजा तुझ्यासाठी काय करायला निघालीये. काव्या, एवढं स्वस्थ काय? असं काय सांगितलं असेल हिला गिरिजाने? आई हो, गोळ्या राहिल्या होत्या. अरे देवा, बरं झालं तुला आठवलं. आजी, माझं एक काम करशील? काय ग? हे ग्रीटिंग हर्षदातून देशील? तिला सांग मी बनवलंय. खूप छान आहे ग, देते ना. काय ग? हा गोड गोड पापा पण द्या. देते, हा देते. आई, मी रेडी आहे. हा, निघूया. बाय कुठे? आई, काय ग, कुठे निघालीस तू? अगं बोलले होते ना तुला, कदाचित हर्षुबाईकडे जावं लागेल. तर विघ्नेश रावांचा फोन आला होता, ताबडतोब निघावं लागेल मला. का, काय झालं? काही सिरियस आहे का? नाही नाही, तसं काही नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना हर्षुबाई किती घाबरते. म्हणून विघ्नेशराव बोलले की तुम्ही या. बरं, पैसे आहेत का? हा, पैसे आहेत ना. सावकाश जा आणि काळजी घे स्वतःची. हा, तू पण काळजी घे आणि फोन करा मला. बाय. अजून एक करशील माझ्यासाठी?
बोल ना, उद्या प्राचीबाईला घेऊन डॉक्टरकडे जा. हा? डॉक्टरांकडे का? तुझ्यासाठीच जायचंय. माझ्यासाठी? हो ताई, तुमच्यासाठी सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे. सायकोलॉजिस्ट? कशाला? काय विचारतीये मी? कोणाचं डोकं आहे हे? नाही, ती काय नाही बोलली, मीच बोलले गो. तू? अगं आई, पण कशासाठी? शांत व्हावीस म्हणून. बाय, त्यांना एकदा भेट, तुझ्या मनावरचा ताण जरा हलका होईल गो. तुम्ही मला काय करायला सांगताय, कळतंय का तुम्हाला? बाय अगो, तुझ्या भल्यासाठीच सांगतोय तुला. मी कुठेही जाणार नाहीये. काय अगो? आई प्लीज, मी माझं स्वतःला सावरेन. मला कोणाचीही गरज नाहीये. ओके बाय अगो, ऐकून तरी घे ना माझं. आई, काय ऐकून घेऊ मी? तू कोणाचं तरी ऐकून मला काही करायला सांगतेस. असं कसं करेन मी? आई आहे मी तुझी, तुझ्या वाईटाचा विचार करेन कधी? आई, त्यात काहीही वाईट नाहीये, पण मला त्याची गरज नाहीये. असं कसं बोलते बाय? ताई, तुला ना रिलॅक्स होण्याची गरज आहे. काउन्सिलर कडे जाशील तर तुझं मन मोकळं होईल, तुला बरं वाटेल अगं. बाय, आमची काय जबरदस्ती नाही, पण आम्हाला खरंच असं वाटतं तू त्यांना एकदा भेटायला पाहिजे. मला या विषयावर बोलायचं नाहीये. बाय हे बघ आई, तुम्ही प्रवासाला निघालात ना, निघताना वाद नको प्लीज. आई प्लीज, तिला तिचं ठरवू दे. आणि मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. बर. मी रिक्षा घेऊन येतो. आजी, हे पण हर्षदात तुला दे, विसरलीच होती. देते. हा, येते. हा बाय. काळजी घे, स्वतःची पण आणि हर्षदाची पण. आणि काही लागलं तर कळवा. तू पण स्वतःची काळजी घे. हा, येते मी. चला, येतो. हा मी. बाय आजी. बाय. येतो ग. बाय. ताई, येते. बाय. ताई, या दोघींना सोडून येतो. चला. बाय. बाय. आई, तू पण माझ्यापासून दूर जातीयस का? जातीयस आई? विक्रांतला तर मी स्वतःच दूर केलं, आणि आता तू? विक्रांत, तू ठीक आहेस ना? मला माहिती आहे खूप दुखावलंय मी तुला, पण तू तुझ्या गिरीजाला समजून घेशील ना? विक्रांत, हे ज्यूस पी. नकोय मला. का? माहिती नाही. अरे असं काय, पी ना. खरंच मूड नाही ग माझं. असं करून कसं चालेल विक्रांत? एक सांगू विक्रांत, तुला ना तुझं मन रमवायची गरज आहे. मला सांग, काय करायला आवडेल? मला काहीच करावंसं वाटत नाहीये. विक्रांत, अरे असं करून कसं चालेल? तू एक काम का नाही करत? तू कॅफे का नाही ओपन करत? हा,
उद्यापासून करणार आहे ओपन मी कॅफे. गुड. राजालाही बोलवून घे. केलाय त्याला फोन. येईल उद्या भेटायला. बरं झालं. विक्रांत, एकदा का तू तुझ्या कामात मन रमवलंस ना की तुला काही आठवणार नाही. आई तुला खरंच असं वाटतं हे केल्याने माझा त्रास कमी होईल? ऑफकोर्स, का नाही होणार? मी गिरिजाशिवाय नाही राहू शकत आई. का? आय मीन कधी ना कधीतरी मूव्ह ऑन व्हावंच लागेल ना तुला. मी नाही विसरू शकत गिरिजा. पण गिरिजा तुला केव्हाच विसरलीये आणि ती तुझ्या शिवाय राहतीये. शक्य नाही. गिरिजा पण मला नाही विसरू शकत. असं तुला वाटतंय. तुला माहित नाही म्हणून सांगते. तुझ्यासाठी काव्या गिरिजाला भेटून आली. काव्या भेटली होती गिरिजाला? हो. काय म्हणाली गिरिजा? काय म्हणणार? काहीही धड बोलली नाही. इनफॅक्ट तिनं काव्याचाच इन्सल्ट केला. असं का केलं गिरिजाने? ते काही मला माहित नाही. बिचारी काव्या विचारायला गेली की तू असं का वागतेस, तर ही मुलगी काव्यालाच हर्ट होईल असं बोलली. गिरिजाचं काहीही चुकलेलं नाहीये. काव्या, असं का म्हणतेस? कळू दे ना विक्रांतला पण काय खरं आहे ते. मावशी, मी खरं तेच बोलतेय. गिरिजाने मुद्दाम असं काहीही केलेलं नाहीये. म्हणजे गिरिजा तिच्या बाजूने करेक्ट आहे. असं कशावरून म्हणतेस तू? सांग ना मला. म्हणजे गिरिजा असं का वागतेय त्याचं कारण तुला सांगितलंय का तिने? ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहायला हवी. काव्या, मला वचन दे की ही गोष्ट तू विक्रांतला कधीच सांगणार नाहीस. विक्रांत, गिरिजाच्या मनात काय आहे हे मी कसं सांगू तुला? काव्या सांग ना, काय म्हणाले गिरिजा? काव्या प्लीज सांग. काव्या, अगं काय कसला विचार करतेयस? हे बघ विक्रांत, मला नाही माहिती की ती असं का वागते, पण तिची सुद्धा एक बाजू असणार. आणि प्रत्येक जण आपापल्या जागी करेक्टच असतो ना. हो, पण तिच्या मनात काय चालू आहे हे कळल्याशिवाय आपण हे कसं ठरवणार? एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. आपल्याला नाही माहिती ना की तिच्या मनात काय सुरू आहे, आणि ते माहिती नसताना तिला दोष देणं चुकीचं आहे ना. काव्या, तू मोठ्या मनाची आहेस म्हणून असा विचार करतेस. गिरिजाच्या मनात काय चालू आहे ना हे कळायला हवं मला. विक्रांत, मला वाटतं तू गिरिजाचा विचार करणं बंद करावंस. त्याने तुलाच त्रास होतोय रे. मावशी, मला असं वाटतं आपण हा विषय थांबावा. नाही, आत्ता ह्यावर जास्त बोललो ना तर आपल्याला गिरिजाच चुकीची वाटेल. करेक्ट आहे. तिचा विषयच नको. तुम्ही बोलायचं बंद करा. पण माझ्या मनाचं काय? माझ्या मनात तर गिरिजाच असणार ना. या काव्याला काय झालंय? ही अचानक गिरिजाच्या बाजूने कशी काय बोलतेय? वहिनी, तू आर्याला आणायला जाणार आहेस? नाही, तिच्या मैत्रिणीची आई सोडणार आहे. का हो? असंच विचार. खरं सांगू का ताई, एवढ्या उन्हाचं घराबाहेर पडायचाच कंटाळा येतो मला. ताई, एक विचारायचं होतं. बोल ना. तुम्ही घरात मोठ्या आहात तरी पण एक सांगायचं होतं खरं तर. काय झालंय? ताई, तुम्ही घरात अशा गप्प गप्प असताना
त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटते तुमची. तुमच्या मनावरचा ताण हलका होण्यासाठी ते सुचित्राताईंनी सांगितलंय ना, तसं त्या डॉक्टरांना एकदा भेटा ना. त्यांना भेटून काय होणार? अहो, तुमचं टेन्शन निघून जाईल, तुम्हाला बरं वाटेल, बळ मिळेल तुम्हाला. ताई सॉरी, मी जरा जास्तच बोलून गेले, पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हं. मी आलेच, स्वयंपाकाचं बघते. माझी उमेद, माझं बळ सगळं विक्रांत आहे ग. आणि विक्रांतच माझ्या जवळ नाहीये. एक वेळ या केसमध्ये मी हरले तरी ते सहन करेन, पण विक्रांत माझ्या आयुष्यात नाही ही गोष्ट मी कधीच सहन करू शकत नाही. वहिनी, मला डॉक्टरची नाही, विक्रांतची गरज आहे. सगळ्यात मोठं दुःख तर हे आहे की मी त्याला माझ्या मनातलं सांगूही शकत नाही. मग हे त्या काउन्सिलरला सांगून काय होणार आहे? आत्तू, ॲलिस, हो. आत्तू, तू कधी जेलमध्ये गेली होतीस का? असं का विचारलंस? तू सांग ना, आणि हे पण सांग की जेलमध्ये का पाठवतात? ताई, आज आर्याने तुम्हाला प्रश्न विचारला, उद्या कोर्टात तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातील. तुम्हाला गप्प राहून नाही चालणार. तुम्ही बोलायला हवंय ताई, नाहीतर तुम्ही हा गुन्हा केलाय असं तुम्हालाही वाटायला लागेल. सांग ना प्लीज. आर्या, काही काय विचारतेस तू? अगं आई, माझ्या ट्युशनच्या मित्राने विचारलेलं, तुझ्या तुला जेलमध्ये का टाकलं? नको ते विचारत बसण्यापेक्षा ना, चल अभ्यास कर. चल उठ. आई, तू कपडे का भरतीये? आपण आजीकडे चाललोय. असं अचानक का? बाळा, तुझ्या आतूचा कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी आपण हे नाटक करतोय. असं केलं तरच तुझ्या आतू सगळं मनातलं बोलेल. आई, तू काय बोलते मला काहीच कळत नाहीये. कळेल. आवर, चल. ताई, काय झालं? ची उदास का बसली आहेस? आणि वहिनी कुठे? आयात. तुला काय झालं सांग मला. गौरव, आई, काय झालंय? आता आर्याने मला विचारलं की तू कधी जेलमध्ये गेली होतीस का? काय? हो. आर्याला कोणी सांगितलं? तिच्या क्लासमधल्या मित्रमैत्रिणींनी विचारलं तिला की तुझी आत्तू कधी जेलमध्ये गेली आहे का? तू काय म्हणालीस? काय बोलणार मी? अरे, ती तर मला हेही विचारत होती की जेलमध्ये का जातात. वहिनी,
काय ग कुठे निघालीस? आईकडे. का? बघितलं ना मगाशी काय झालं ते. आर्या इथे राहिली तर तिला असे प्रश्न पडत राहतील ज्याची उत्तर आपण तिला नाही देऊ शकत. अगं वहिनी पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये भाऊ. त्या कोर्ट केस बद्दल आपण तिला काय सांगणार आहोत? बोला ना ताई, काय सांगणार आहोत आपण? वहिनी हे बघ तू उगाच पॅनिक होतीयस. तुम्हालाही असंच वाटतंय का ताई? मी अति विचार करून पॅनिक होतीये? बोला ना, असंच वाटतंय तुम्हाला पण? वहिनी अगं आर्या लहान आहे ना, तिला तिच्या भाषेमध्ये समजवू शकतो ना. त्यापेक्षा काही दिवस आम्ही दोघी माझ्या माहेरी जाऊन राहतो. वहिनी काय बोलतेस तू? अगं आई पण नाहीये घरात आणि तू ताईला एकटं सोडून जाणार आहेस का? माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये भाऊ. वहिनी ताईची अवस्था तरी बघ ना. ताईंसाठीच मी हे सगळं करतेय भाऊ. ताई प्लीज बोला. तुम्ही असं गप्प बसून नाही चालणार. तुम्हाला तुमची बाजू मांडावीच लागेल, नाहीतर कोर्टात सुद्धा तुम्ही अशाच गप्प बसाल. प्लीज बोला ताई, बोला ना.